तर अकोल्यामध्ये तुकाराम मुंडेंच्या कारवाईच्या भीतीने अनेक दुकानांचे शटर डाऊन आहेत। अकोल्यातल्या विविध भागात तुकाराम मुंडेंच्या पथकाने धाडी टाकल्याच्या चर्चा दुपारपासून सुरू होती। त्यामुळे शहरातील अनेक भागातील दुकानं बंद आहेत। दरम्यान तुकाराम मुंडेंच्या पथकाच्या नावाखाली अज्ञातांकडून फसवणूक होऊ शकते अशी शंका अकोल्याच्या अन्न आणि औषध विभागाने उपस्थित केलेली आहे। साहेबांचं वेगळं पथक असं काही जिल्ह्यात कोणी आलेलं नाही। या जिल्ह्याला 2 अन्न सुरक्षा अधिकारी आहेत आणि एक सहाय्यक आयुक्त आहेत। ते सर्व आज कार्यालयातच होते। वेगळं असं पथकाने कुठेही कारवाई केलेली नाही। जर केलेली असेल तर ते अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी नसल्याची शक्यता असू शकते। माझं व्यापाऱ्यांना एकच आव्हान आहे की जोही अधिकारी जोही व्यक्ती आपल्या आस्थापनेत येईल त्याने समोरच्याचं ओळखपत्र विचारावं आणि तो अन्न सुरक्षा अधिकारी आहेच किंवा अन्न औषध प्रशासनाचा अधिकारी कर्मचारी आहे याची खात्री करून घ्यावी। तर मुलुंडमध्ये पंजाब पनीर दुकानाच्या व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आली। दुधाचा पदार्थ खराब असल्याचं सांगून व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत फसवणूक करण्यात आली। पत्रकार असल्याचं सांगून व्यावसायिकाकडून 50,000 रुपये लुबाडले। आणखी 1 लाखाची खंडणी स्वीकारताना पोलिसांनी आरोपीला रंगेहात पकडले। तर प्रणित मोरे आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर सेजल पवारची 17 जूनला चौकशी होणार आहे। आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी महाराष्ट्र सायबरनं चौकशीसाठी समन्स बजावलंय। 16 जूनला दोघांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत। मात्र उद्याच्या चौकशीसाठी दोघेही हजर राहणार नाहीत। दोघांनीही तपासात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली। तर दादरमधील कीर्ती कॉलेज विरोधात उद्या मनसे विद्यार्थी सेनेचं आंदोलन आहे। उद्या दुपारी 2 वाजता कॉलेज बाहेर आंदोलन करण्यात येणार आहे। परीक्षा वेळेत होऊन सुद्धा महाविद्यालयाचा निकाल 3 महिने उशिरा लागला, त्यामुळे हे आंदोलन आहे। निकाल जाहीर होऊनही वारंवार बदल करण्यात आला। कॉलेजची वेबसाईट वारंवार बंद ठेवली जाते। फोटोकॉपी, रीचेकिंग, एटीकेटी या तिन्ही गोष्टींसाठी वेगळी फी आकारली जाते। यासह अनेक मुद्द्यांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विद्यार्थी सेना जी आहे ती उद्या आंदोलन करणार आहे। अलिबागच्या रेवदांड्यामध्ये विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। शारीरिक संबंधास नकार दिल्याने विवाहितेवर हल्ला केल्याचा आरोप आहे। विनयभंग केल्याप्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। विवाहितेच्या पतीलाही मारहाण केल्याचा आरोप आहे। तर नाशिकच्या देवळा तहसील कार्यालयात ड्रम बजाव आंदोलन करण्यात आलं। डिझेल मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले। डिझेलच्या मागणीसाठी आंदोलन झालं। मशागतीचं काम खोळंबल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। शेतकऱ्यांना ड्रम आणि कॅनमध्ये डिझेल देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली। तर पुण्यातील वडगाव शेरी भागात मिठाईमधून विषबाधा झाल्याची तक्रार होती। दुकानातून आणलेल्या पेढ्यातून विषबाधा झाल्याची तक्रार देण्यात आली। एफडीएकडे तक्रार गेल्यावरती काहीच वेळात तपासणी करण्यात आली। मिठाई दुकानातून पेढ्याचे नमुने तपासणीसाठी नेले। असलेला अनहायजेनिक कंडिशन आणि बाकीचे सगळे परिस्थिती पाहून त्या ठिकाणी नमुने घेऊन सदर पिढीला व्यवसाय बंदचे निर्देश दिलेले आहेत। तसेच उत्पादक रिटेल पिढी जी आहे त्या ठिकाणी त्यांचा परवाना सुनावणी घेऊन निलंबित करण्यात आलेला आहे। पुढील तपास अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या मार्फत सुरू आहे। अन्न नमुन्यांचे विश्लेषण अहवाल येताच पुढील कायदेशीर कारवाई